पहिला आपण 4-5 हिरव्या मिरच्या, थोडंसं जिरं आणि थोडा ओवा वाटून घेऊया. सर्वात पहिला आपण कोथिंबीर स्वच्छ धुवून बारीक करून घेतली आहे. त्याच्यात आपण 2 वाटी बेसन, त्याच वाटीने अर्धी वाटी तांदळाचं पीठ, वाटून घेतलेलं हिरवी मिरची, जिरं आणि ओव्याचं मिश्रण, अर्धा छोटा चमचा हळद, अर्धा चमचा धना पावडर, एक चमचा काश्मीरी लाल तिखट, एक चमचा मालवणी मसाला, एक मोठा चमचा आलं लसूण पेस्ट. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही लसूण आणि आलं ठेचूनही घालू शकता. आता सर्व आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया. चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मला थोडं अजून बेसन लागणार आहे, तर मी अजून अर्धा कप बेसन टाकत आहे. एक जुडी कोथिंबीर होती, कोथिंबीर जुडी जरा मोठी होती म्हणून मला 2.5 कप बेसन लागलेलं आहे. तांदळाचं पीठ टाकल्यामुळे वडी थोडी चांगली खुसखुशीत होईल म्हणून तांदळाचं पीठ टाकायचं. तुम्हाला हवं असल्यास तुम्ही ज्वारीचंही पीठ टाकू शकता तांदळाच्या पिठाऐवजी. हे बघा, आता आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे. आता आपण हे वाफवण्यासाठी ताटाला तेल लावून त्यात थापून घेऊया. आता आपण मिश्रण ज्या प्लेटमध्ये थापणार आहे त्या प्लेटला चांगलं तेल लावून घेऊया.
हे जे मिश्रण आहे ते आपण थोडं पातळ थापून घेऊया. अशा प्रकारे आपण हे छानपैकी थापून घेतले. बघा आता आपण ही प्लेट आपण इथे पाणी गरम करत ठेवले. थोडं भांड्यामध्ये त्याच्यामध्ये ठेवून घेऊ. आणि आता हे आपण 15 मिनिटासाठी उकडत ठेवू. 15 मिनिटं झालेली आहेत. आता आपण एकदा झाकण काढून चेक करूया. आपण सुरी हे करून चेक करूया. सुरीला पीठ चिकटत नाही आहे म्हणजे आपली वडी शिजलेली आहे. आता आपण बंद करून थंड होऊ देऊया. कट करून घेऊया. हे बघा आपण असे स्क्वेअरमध्ये कट केलेले आहेत. आता आपण हे तव्यावरती शॅलो फ्राय करून घेऊया. तुम्हाला हवा असल्यास तुम्ही डीप फ्राय करू शकता. आता मी फ्राय करून घेते. 2 मिनटं एका बाजूने, दुसऱ्या बाजूने 2 मिनटं. आता आपण हे पलटी करून दुसऱ्या साईडने पण भाजून घेऊया. अशा प्रकारे आता आपली कोथिंबीर वडी झालेली आहे. आता आपण ती काढून घेऊया. अशा प्रकारे आपण हे काढून घेतलेले आहेत. हे बघा मस्त क्रिस्पी झालेले आहेत. आता आपण टेस्ट करून बघूया.